संतोषजी लिंगायत आदरणीय बाबूशेठ बाब यांचा सत्कार करते. शाल श्रीफळ आणि बुके देऊ आदरणीय बाबूशेठजी बाब यांचा सत्कार करत आहेत. त्याचबरोबर सचिनजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी उपसरपंच ठीक आहे संतोषदा लिंगायत उपसरपंच यांचा सत्कार करताना धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या सामन्याचा या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आपण इथे आलात. धन्यवाद सर. हॅलो चलो ते सामना एका बाजूला वागजाई हातकंबा तर दुसऱ्या बाजूला जुगाई पानवल आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. पाहायला मिळतील आपल्या एकमेकांसमोर येऊन ठापले. नक्कीच हात वर घेतो. आता बघा रेडर बाद केल्याचा दावा केला जातोय. 1 पॉईंट मिळेल त्या ठिकाणी पानवल संघाला. पुन्हा एकदा दुसरी क्रमांक 7 वागजाई संघाचा हा खेळाडू थर्ड एड आहे. नक्कीच थर्ड एड पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. नक्कीच वागजाई तारवेळ वागजाई हातकंबा संघाचा हा खेळाडू पाहूया. आता मला जगरावून ठेवला गेला पानवल संघाकडून. जगडून ठेवलं गेलं पानवल संघाकडून. आता मध्ये हा एक रेडर म्हणावा लागेल पानवल संघाचा परेश शिंदे. नक्कीच सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. तर ज्या डॅमिंगला कुठं गरम आहे मी आबू कोण गारा मैदानामध्ये सामना पाहायला मिळतो आपल्याला. आता मध्ये सतीश पाहायला मिळेल आपल्याला. सतीश तारवे सतीश तारवे जसे मध्ये 7 चढाईसाठी सज्ज झाला होता. त्यानंतर आता मध्ये पानवल संघाचा हा एक खेळाडू चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. नक्कीच व्यासपीठावरती विचार जर केला गेला आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय बाबूशेठ बाब यांचं आगमन झालंय. खरोखर मंडळाचं हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या जोडीला विचार जर केला गेला आमच्या वेळवंडे गावचे उपसरपंच सन्माननीय व्यंकटेश जोशी सर यांचंही आगमन त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा सतीश तारवे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज असेल वागजाई हातकंबा संघाकडून. सतीश तारवे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया. आता माझा गडी टिपल्या दावा केला जातो सतीश तारवे कडून. नक्कीच सुरेख कामगिरी करतो आपल्या संघासाठी. 1 पॉईंट मिळेल हातकंबा संघाला. आता माझा थर्ड एड आहे परेश शिंदे. थर्ड एड साठी गेलाय. खरोखरच एक बेस्ट रेडर आहे पानवल संघाचा. जुगाई पानवल संघाचा परेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी परेश शिंदे. आणि नक्कीच कोण होता पाहिजे सतीश तारवे. एका हाताला पकडण्याचा प्रयत्न होता त्याच्या जोडीला. गुरु देसाई मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल. जसे मग 9 पाहायला गेलं तर अजिंक्य लकेश्री चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. जगडावून ठेवला गेला अजिंक्य लकेश्रीला. काही डिफेन्स कामगिरी करतोय पानवल संघाचा. आता पुन्हा एकदा परेश शिंदे वारंवार चढाई करत असताना पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी पानवल संघासाठी जुगाई पानवल संघासाठी. चालूच सामना. एका बाजूला जुगाई पानवल तर दुसऱ्या बाजूला वागजाई हातकंबा आपला खेळताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये.
आता बघा सुंदर कामगिरी करत असताना जशी मागे एक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला प्रांत संकरे जवळ जवळ सुपर रेड म्हणावे लागेल. सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी हातकंबा संघासाठी. पुणे परेश शिंदे चढाईसाठी सज्ज झालंय. परेश शिंदे पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. मानवल संघासाठी खोलवर चढाई करावी लागतील परेश शिंदेला. आता मला मितेश कामेरकर काय कामगिरी केलं मितेश कामेरकर क्रमांक 10 त्या ठिकाणी मितेश कामेरकर होता. स्वतः संघाचा संघनायक आहे. वागजाई हातकंबा संघाचा सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता मध्ये दसरे मग 7 पाहायला गेलं तर दसरे मग 7 आहे गुरु बंटी गव्हाळी. बंटी गव्हाळी गेल्या चढाईसाठी सज्ज झालाय. मोठी भूमिका बजावणार बंटी गव्हाळीसाठी 2-1 साखळी सजवली जाते. 3 खेळाडू आहेत त्या ठिकाणी. सुपर नेकर ऑन असेल पानवल संघाकडे. चालू आहे सामना. एका बाजूला जुगाई पानवल तर दुसऱ्या बाजूला वागजाई हातकंबा. आता मध्ये पुन्हा एकदा संधी लाभकारी जसे मग 23 पाहायला मिळते पानवल संघाचा हा एक खेळाडू कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. संधी लाभकारी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. दगडून ठेवलं गेलं त्या ठिकाणी. सतीश तारे होतं कोकणात भूमिका बजावत होता. थोडंसं लक्ष विचलित झालं रेडरचं. त्याचा फायदा उचललाय वागजाई हातकंबा संघानं. पुन्हा एकदा दुसरं मग 7 बंटी गव्हाळी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती भूमिका बजावणार त्या ठिकाणी. सुपर डेकल ऑन होता मात्र चूक करून बसलाय रेडर सॉरी डिपेंडर. तसे मग 0-4 त्या ठिकाणी होता. प्रतीश आपकरे म्हणजे भाजपचा शेवटचा खेळाडू आहे मानवल संघाचा. तसे मग 5 पाहायला मिळतो आपल्याला शुभम भोरंबे चढाईसाठी सज्ज झालाय. शुभम भोरंबे आपल्याला पाहायला मिळतोय कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच आजच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर सामने आपल्याला पाहायला मिळाले. बोनस पॉईंट दिला गेलाय पानवल संघाला. शेवटचा खेळाडू संघ होता 2 पॉईंट टोटल 3 पॉईंट मिळत आहेत हातकंबा संघाला. काय म्हणून घेतला गेलाय वागजाई हातकंबा. एक रायडर नाही वाटतं बारका पुरतो टाकल्या बारीक होती तो रायडर चांगला होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता मात्र पुण्याला चढाईसाठी सज्ज असेल परेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या मग 7 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना परेश शिंदे कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. आणि आता मला स्वतः परेश शिंदे सेल्फ होताना पाहायला मिळतोय. बाहेर पाहायला मिळेल परेश शिंदे. पुन्हा वारंवार चढाई करताना बंटी गव्हाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पुन्हा बंटी गव्हाळी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झाला होता. आता मात्र मिडलला येऊन थांबलाय. आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल त्या ठिकाणी पानवल संघाचा हा एक खेळाडू पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. पानवल संघाकडून खेळत असताना नक्कीच विचार केला गेला. आजचा पहिला दिवस. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक सामने आपल्या खेळताना पाहायला मिळतात. जसे मग 5 होता त्या ठिकाणी. पंकज ओरंबे चढाईसाठी सज्ज झाला होता. आता मात्र गुरु देसाई खरोखरच हा एक मोठं नाव आहे कबड्डी विश्वातील. हातकंबा गावातील हा खेळाडू म्हणावा लागेल वागजाई हातकंबा संघाचा गुरु देसाई. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. अनेक वर्ष त्यानं शालेय स्पर्धा खेळत असताना हातकंबा कॉलेज देसाई हातकंबा कॉलेज कॉलेजसाठी अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये सुंदर कामगिरी केले गुरु देसाईनं. तोच गुरु देसाई हातात झालाय. आपल्याला स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 11-6 संघ 11 गुण तर दुसऱ्या बाजूला जुगाई पानवल संघ 6 गुण. संघाने नोंद घ्यायची 7 ते 7:30 या वेळेतच आपण हजर राहायचं आहे. वेळेचं बंधन असेल आपल्याला ते पाळायचं आहे कटाक्षाने. जे सेकंड राऊंड साठी पात्र ठरले आहे त्या संघाने 7 ते 7:30 या वेळेतच हजर राहायचं आहे. जर संघ उपस्थित राहिला नाही तर पुढील संघाला चाल देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. जराही
उशीर नको, कृपया सहकार्य करावं. धन्यवाद सर. नक्कीच आपण आपल्याला जी वेळ दिली आहे काय विजयी संघांना त्या वेळेमध्ये हजर राहा. पुन्हा एकदा परेश शिंदे आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. नक्कीच कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न सफल ठरतोय का पाहूया की सफल ठरतोय परेश शिंदे. कोपराच्या भूमिका बजावताना पाहायला एका बाजूला सतीश कालवे तर दुसऱ्या बाजूला गुरु देसाई. आता मग जगणं उठवलं गेलं. प्रांजल सांगेल होता तिथे जोडीला गुरु देसाई सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी वागजाई हक्कंब संघासाठी आता मध्ये पुन्हा एकदा बंटी गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी बंटी गवाळी. नक्कीच पहिल्या हाफ मध्ये सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी बंटी गवाळीनं. तोच बंटी गवाळी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आता मध्ये चक्र ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न सफल ठरतोय पानवल संघासाठी. परेश शिंदे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. खरोखरच परेश शिंदे त्या ठिकाणी विचार जर केला गेला मोठा खेळाडू आहे. आता मध्ये पॉईंट मिळतोय परेश शिंदेला. परेश शिंदे नक्कीच पुन्हा एकदा अजिंक्य लकेश्री खेळताना आपल्या पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज झाला होता अजिंक्य लकेश्री. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडाला येऊन थांबलाय अजिंक्य लकेश्री आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॉल घेतला गेलाय त्या ठिकाणी जुगाई पानवल संघाकडून. पुन्हा एकदा दसरे मग 5 पंकज होरंबे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावतोय वागजाई संघाच्या मैदानामध्ये जात असताना पंकज होरंबे. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे. मोठी कामगिरी करावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा अजिंक्य लकेश्वरी चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावणार वागजाई हक्कंब संघासाठी. अजिंक्य लकेश्वरी आता मला सुंदर कामगिरी करत असताना अजिंक्य लकेश्वरी त्या ठिकाणी 1 पॉईंट मिळतोय. जसं मग 4 याला मात्र बाद केलं जात आहे. प्रत्येश आपकरे होता प्रतीश आपकरे याला मात्र बाद केलं जातं. 1 पॉईंट मिळतोय नक्कीच त्या ठिकाणी वागजाई हक्कंब संघाला. आता मात्र पुन्हा एकदा जुगाई पानवल संघाकडून परेश शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. आता मात्र अजिंक्य लकेश्री पाहूया मागच्या चढाईमध्ये 1 पॉईंट घेतला होता अजिंक्य लकेश्रीनं. या चढाईमध्ये कोणती भूमिका बजावेल वागजाई हक्कंब संघासाठी. तर नक्कीच 3 पर्व म्हणजे 3 दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. उद्याचा दिवस हा दुसरा दिवस असेल. अंतिम दिवसामध्ये आपल्याला जिल्हास्तरीय लेडीजचे सामने जे आमंत्रित संघ आहेत नक्कीच त्यामध्ये विचार जर केला गेला तर आमचे महिलांचे संघ जे आहेत आपल्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच आमचे जे असोसिएशन पंच जे आहेत सुशील जाधव सर यांचाही संघ महिलांचा संघ जो आहे तो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल बंटी गवाळी. दसरे मग 7 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी बंटी गवाळी. खोलवर चढाया कराव्या लागतील. बोनस गुण वापा आहे. 2 देखील साखळी सजवली जाते. जवळजवळ 5 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आज पानवल संघाच्या. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक 10-14. नक्कीच 4 गुणांची आघाडी आहे. तर मागच्या सामन्याचा विचार जर केला गेला जवळजवळ 5 गुणांची आघाडी होती. सुंदर कामगिरी केली होती ती बोरिया स्पोर्ट पाली संघानं आणि आपल्या संघाला विजयी संपादन करून दिलं होतं ते स्वप्नील गडशी बाहुबली यानं. नक्कीच तीच कामगिरी आता मात्र पानवल संघाकडून करताना पाहायला मिळेल का. जसं बघा 5 चढाईसाठी सज्ज झालाय. त्या ठिकाणी पंकज होरंबे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. 4 गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी वागजाई हक्कंब संघाकडे. आता मात्र प्रांजल संघाने 3rd रेड आहे. मेहनत करावी लागेल प्रांजलला कारण 2-2 साखळी सजवली जाते. बोनस गुण ऑफ असल्यामुळे त्या ठिकाणी टच पॉईंट घ्यावा लागेल. प्रांजल संघरे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय रीडिंग स्वरूपात.
मैदानात दाखल झालाय. नक्कीच कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी, कारण नक्कीच करा किंवा मरा अशा परिस्थितीमध्ये नक्कीच सुंदर कामगिरी करत असताना प्रांजल संकरे काय कामगिरी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा पंकज औरंबे चढाईसाठी सज्ज होत असताना काय कामगिरी केली प्रांजल औरंबेनं, सॉरी प्रांजल संकरेनं. सुंदर कामगिरी करत असताना प्रांजल संकरे. आता मात्र पुन्हा एकदा पंकज औरंबे चढाईसाठी सज्ज आलाय. पास पाहायला मिळतो आपल्याला. अटॅक केला गेला होता गुरुदेसाईवरती, मात्र नक्कीच बचाव केलाय गुरुदेसाईनं. पुन्हा खेळण्यापासून सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. आता मात्र बंटी गवाळी वारंवार चढाई करत असताना 2-2ची चाकी सजवली जाते बंटी गवाळीसाठी. पाहूया सुरेख कामगिरी करेल का आपल्या संघासाठी बंटी गवाळी. खरोखरच सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. गुणफलक 15-10 5 गुणांची आघाडी आहे वागदाई हातकंबा संघाकडे. पाहूया ही आघाडी बिघाडी करून सोडेल का पानवल संघ. पुन्हा एकदा पंकज औरंबे चढाईसाठी सज्ज असेल. थर्ड रेड आहे. आता मात्र मेहनत करायची आहे. बोल्स पॉईंट किंवा टच पॉईंट घ्यावा लागेल पंकज औरंबेला. कोणती भूमिका बजावणार, कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी पंकज औरंबे. पाहूया गोल पाय चढाई पाहायला मिळेल का पंकज औरंबेची. आता मात्र जकडवून ठेवला गेलं. डिफेन्स मध्ये तुटून कामगिरी करतोय. त्या ठिकाणी विनय तारवे होता. टाइमआउट घेतलं गेलं हातकंबा संघाकडून. नक्कीच विनय तारवे होता. विनय तारवेकडून सुंदर कामगिरी पाहायला मिळाली वागजाई हातकंबा संघासाठी. आजच्या सत्रातील अंतिम सामना जुगाई पानवल वर्सेस वागजाई हातकंबा. जे संघ आजच्या सत्रामध्ये विजयी झाले, आपल्याला जो टाइम टेबल दिला आहे त्या टाइम टेबल मध्ये आपण उद्या उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा बंटी गवाळी वारंवार चढाई करताना पाहिलं होतं. सुपर टॅकल ऑन आहे पानवल संघाकडे. आता मात्र लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय. कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी पाहूया. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलक 10-16 6 गुणांची आघाडी आहे ती वागजाई हातकंबा संघाकडे. पुणे दर्शक बघ 23. पाहूया कोणती चढाई पाहायला मिळेल. दर्शक बघ 23 चढाईसाठी सज्ज झाला होता जुगाई पानवल संघाचा हा एक खेळाडू संधी लाभकरी आपल्याला पाहायला मिळतोय. संधी लाभकरी चढाईसाठी सज्ज होत असताना तत्पर मात्र घ्यावा लागेल, कारण जवळजवळ 6 गुणांची आघाडी आहे वागजाई हातकंबा संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडेल का पानवल संघ. जवळजवळ 3 खेळाडू मात्र पानवल संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आता मात्र सतीश तारवे थर्ड रेड आहे. कोणती कामगिरी करणार, काय करणार आपल्या संघासाठी सतीश तारवे. पाहूया सुपर टॅकल ऑन असेल पानवल संघासाठी. नक्कीच या ठिकाणी संधीचं सोनं करेल का पानवल संघ, की सतीश तारवे टच पॉईंट घेणार. नक्कीच काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये आपण सामना पाहतोय. एका बाजूला जुगाई पानवल तर दुसऱ्या बाजूला वागजाई हातकंबा संघ. सामना संपायला शेवटचं मिनिट आणि आता मात्र चूक करून बसलाय त्या ठिकाणी डिफेंडर पानवल संघाचा. 1 पॉईंट मिळतोय तो हातकंबा संघाला. आता मात्र शेवटचे 2 खेळाडू पुन्हा मग 23 संदील आपकरे पानवल संघाचा हा खेळाडू. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघामध्ये. आपल्या संघासाठी टच पॉईंट घेईल का, जाता जाता आपल्या संघाचं नाव ठेवेल का मैदानामध्ये जुगाई पानवल संघाचं. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. विचार जर केला गेला. आता मात्र नितेश कामेरकर कुपराशी पाहायला मिळाला. आता मात्र अजिंक्य केशरी चढाईसाठी सज्ज असेल. शेवटचे 2 खेळाडू आहे. सुपर टॅकल ऑन आहे जुगाई पानवल संघासाठी. सुपर टॅकल ऑन असेल. कोणती भूमिका बजावणार जुगाई पानवल संघ. तर स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 10-17 7 गुणांची आघाडी आहे वागजाई हातकंबा संघाकडे. नक्कीच या ठिकाणी सामना संपला. विजय झालाय कोण, त्या ठिकाणी वागजाई हातकंबा संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जुगाई पानवल संघ हा उपस्थित राहिला त्यांचाही कमिटी हार्दिक आभार.